आज मी कडकनाथची अंडी मागवली होती. ही कडकनाथची अंडी के एग्ज या ब्रँडची आलेली आहेत आणि याच्यावर यांनी असं सांगितलेलं की हे केज फ्री आहेत आणि अँटीबायोटिक फ्री आहेत आणि ऑथेंटिक कडकनाथ एग्ज असं सुद्धा याच्यावर लिहिलेलं आहे. थोडक्यामध्ये हे फ्री रेंजचे अंडे असू शकतात. ह्याची पॅकेजिंग जी आहे ना ही खूपच इम्प्रेसिव्ह मला वाटली. ह्याच्यावर यांनी असंही सांगितलेलं आहे की हायर प्रोटीन लो कोलेस्टेरॉल. तसं अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं कंटेंट जे असते ते कमीच असते. सो आपण बघूया ह्या अंड्यामध्ये नेमकं काय काय आहे ते. इथं यांनी हा दावा केलेला आहे की कडकनाथची जी अंडी आहेत ह्याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत आणि हाय ऑन प्रोटीन आहेत. म्हणजे याच्याशी मी थोडंसं सहमत नाहीये. मेडिसिनल व्हॅल्यूज बद्दल थोडं अजून त्याच्याबद्दल रिसर्च झालेलं नाहीये तितकं की एक्झॅक्टली काय याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत आणि हाय ऑन प्रोटीन जे लिहिलेलं आहे त्याच्याशी सुद्धा मी थोडंसं सहमत नाहीये. जवळपास 200 रुपयाला मला हा बॉक्स आला होता. 200 रुपयामध्ये 6 अंडी आली होती. म्हणजे 33 रुपयाचं एक अंड मला हे पडलेलं आहे. तशी अंड्याची काही एक्सपायरी डेट नसते, पण जसं जसं अंड्याचं वय वाढत जातं तसं त्यातला जो एअर सॅकचा पोर्शन असतो तो पोर्शन वाढत जातो आणि मॉइश्चर कमी होत जातं. त्यामुळे ह्यांनी 26 जानेवारीच्या आत कन्झ्युम करा असं याच्यावर दिलेलं आहे. सोबत या साईडला जर मी बघितलं तर इथं तुम्हाला कडकनाथची थोडीशी माहिती दिलेली आहे. कडकनाथ कोंबडी कशी असते तिचं चित्र सुद्धा याच्यावर दिलेलं आहे आणि याचे जे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज दिलेले आहेत ह्याच्यामध्ये यांनी दिलेले आहे की याच्यामध्ये 14 ग्राम प्रोटीन असतं. पण 14 ग्राम प्रोटीन बघून कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाहीये, कारण हे 14 ग्राम जे प्रोटीन आहे हे 14 ग्राम पर 100 ग्राम मध्ये दिलेलं आहे. म्हणजे जर 50 ग्रामचं एक अंड पकडलं आपण तर 50 ग्रामच्या एका अंड्यामध्ये 7 ग्राम प्रोटीन असते, तर 100 ग्राममध्ये 14 ग्राम प्रोटीन असं यांनी सांगितलेलं आहे. बाकी हे सगळं ठीक वाटलं मला याची पॅकेजिंग खूप इम्प्रेसिव्ह वाटली. जर तुम्ही पाहायला गेलात तर याच्यावर सगळं यांनी मेन्शन केलेलं आहे. छान कडकनाथचं चित्र वगैरे पण याच्यावर दिलेलं आहे मागच्या साईडला, जसं मी तुम्हाला दाखवलं ते. जर तुम्ही काही मार्केटिंग करत असाल तर तुमच्या प्रोडक्ट्सला हायर साईडमध्ये सुद्धा लोक पैसे द्यायला तयार होतात. कडकनाथची अंडी तशी महाग असण्याचं कारण एक आहे की कडकनाथ ज्या कोंबड्या आहेत ह्या अंडे थोडंसं कमी घालतात आणि याचं अजून दुसरं एक कारण असं आहे की हा थोडासा डिमांड आणि सप्लायचा इश्यू आहे, त्यामुळे ही अंडी महाग पडतात. अशाच नवनवीन प्रोडक्टबद्दल आम्ही आमच्या चॅनलवर माहिती देत असतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.